हाय एव्हरीवन. तर आता इथं बघू शकता तुम्ही, पावसाळ्यामध्ये आम्ही इकडं पतंग उडवत आहेत बरं का. तर सोहमचं असंच आहे, आली लहर आणि केला कहर. त्याला कधी काही सुचतं खेळायचं. तर सोहमचे पप्पा बाहेर थांबलेले, कारण त्याची पतंगच उडत नव्हती आणि वातावरण बघा किती ढगाळ झालं आणि पाऊस येण्याची शक्यता होती, तरी पण त्याचं पतंग उडवणं चालूच होतं. मी आले आतमध्ये आणि मी म्हणलं आज काही झालं तरी माझा हा ड्रेसिंग टेबल आवरायचाच. तर माझ्याकडे जरा इग्नोर करा, मला ना 2-3 दिवस झालं थोडंसं अशक्तपणामुळे बरं वाटत नाही, त्याच्यामुळे तयार वगैरे व्हावं असं वाटत नाही. मग मी आहे त्या कपड्यांवरती, गाऊनवरती वगैरे व्हिडिओ बनवते. तर मी म्हणलं चला आज हा ड्रेसिंग टेबल कंप्लीटच झाला पाहिजे. रोज मी पाहते आणि रोज म्हणते उद्या उद्या उद्या, तर उद्या कधीच उजडत नसतो माणसाचा. अगदी बरोबर आहे ते, आणि माझंही तसंच झालं. आणि इथं बघू शकता, मला ना वस्तू सापडत नव्हत्या. वस्तू सापडल्या नाही, पण इकडे भरपूर सारे चिल्लर पैसे मला सापडले. तर हे मला बघून हसत होते. तर मी अशाच जमा करून ठेवते, रिक्षावाल्यांना किंवा भाजीवाल्यांना द्यायला खूप उपयोगी येतात. त्यानंतर ना मी सगळं इथलं क्लीन करायला घेतलं. आरसा वगैरे क्लीन करायला घेतला. मी म्हणलं आज काही होऊ द्या, म्हणलं काही इकडचं जग तिकडं झालं तरी आज मला माझा ड्रेसिंग टेबल छान असं आवरून पाहिजेच. तर छान असं स्प्रे बॉटलनं पाणी टाकलं आणि छान असं आवरून घेतलं. बाय द वे, हा ड्रेसिंग टेबल आम्ही घरीच बनवलेला आहे. त्याचा पण व्हिडिओ आहे चॅनलवरती, पण भरपूर जुना आहे. मी जर लिंक मिळाली तर नक्कीच टॅग करीन. आणि हे 2 मी आणले होते बरं का, स्पेशली विकत, की ह्याच्यामध्ये अशा वस्तू ठेवता येतील. फायनली ड्रेसिंग टेबल माझा आवरून झालेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. आणि घर पण आवरून झालं आणि मला भरपूर असा थकवा आलता. जेठालाल बघत बघत जेवणही झालं. आणि फायनल लुक तुम्हाला दाखवते कसं आहे बघा. तर चला मग, आजचा दिवस माझा असाच गेला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.